कोण बघणार आहे? नाही. आम्हाला डॉक्टर होता नाही आलं, ज्या लेकरांना डॉक्टर होता येते तुम्ही पेपर फोडताय प्रशासनातली माणसं. हा, आणि तुम्ही आम्ही त्याचा न्याय मागतोय तर तुम्ही अडवताय. बरं काय करू आपण? बरं, तुम्हाला ह्याची चिंता नाहीये की वरनं पाऊस पडतोय, आजारी पडेल, ह्याची काही चिंता नाहीये, तुम्हाला अडवायचंय फक्त. आपण काय करू, तुमच्या घरी बसू आपण. मला नाही घर काय माझी मग मी ऐका ना, तुम्ही मला का अडवताय? मी तुम्हाला रीतसर निवेदन दिलेलं आहे. मी कोणता कायदा उल्लंघन केलंय हो की नाही? मी कोणत्या कायद्याचं उल्लंघन केलंय का? काय पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी नाही ना, काय कायद्याचं उल्लंघन केलंय? कुठलं हत्यार येतं तेव्हा? काहीच नाहीये, काहीच नाहीये. काय माहिती आता ह्यांनीच बघावं लागेल. हात तर लावायची परवानगी नाहीये कारण माझ्याकडे काहीच नाहीये. नका रोष ओढून घेऊ साहेब. महाराष्ट्र बघतोय तुम्हाला, महाराष्ट्र बघतोय. आपण घरी चर्चा. मला नाही घर काय माझं प्रशासकीय भवन आहे का? मुख्यमंत्री तिथे येणार आहे का? रस्त्यावर येईल मुख्यमंत्री. नाही म्हटलं प्रशासकीय ऑफिसला जायचं नाही, पोलीस स्टेशनला जायचं नाही. आपण मी कुठेच जात नाही. मला कुठेच जायचं नाही. माझा गुन्हा सांगा, त्यानंतर मला अटक करा. गुन्हा नाही तोवर तुम्ही काहीच करू शकत नाहीत मला. येडा होता आमचा माणूस आहे, असं काय बोलू. मग जाऊ द्या, अडवू नका. मग घ्या काय गोष्टी ऐकून. नाही ना, नाही ऐकणार. सगळीकडे त्रास होला. मी कशाचा त्रास होणार आहे? सगळीकडे कशाचा त्रास आहे? अख्खा तुम्ही ऐका ना, तुम्ही जर एवढ्या फौजेमध्ये पोलीस येत असाल तर मी माझे अख्खा महाराष्ट्र इथं बोलवतो, चालेल? तुम्ही गळचेपी करताय 2-2 जिल्ह्याचे पोलिस येऊन. तेच तर प्रॉब्लेम आहे ना. हा, अख्ख्या मुंबई पासून बोलवा ना, काही प्रॉब्लेम नाही. मी महाराष्ट्र बोलवतो इथं. हे जे आपण बोलतो ना महाराष्ट्र बोलवतो, हाच प्रॉब्लेम आहे. नाही मग तुम्ही बोलवतो म्हणलंय, बोलवला नाही अजून. तुम्ही जर वाढवले लोक तर मला माझ्या संरक्षणासाठी तुम्ही मारून टाकल्यावर काय करणार? तिथं पुरा मग लगेच मारून. हा, नका अडवू मला. मी तुम्हाला विनंती करत आहे. मी तुमच्या अजून एकदा पाया पडतो. आम्ही काय देव आहे का? नाही, जाऊ द्या, मला जाऊ आपण द्या. देवाच्या पाया पडतो. नाही, देव नाही. आता तुम्हीच देव झाले, हुकुमशहा झाले तुम्ही, हुकुमशहा. अघोषित आणीबाणी लावली भारतामध्ये तुम्ही लोकांनी, अघोषित. आपण घरी बसू. नाही बसणार, मी बसणार नाही साहेब. मी इथं बसणार. मी पोलीस स्टेशनला काय येऊ? गुन्हा सांगा माझा. पुरत जमाबंदी आधीच लागू आहे, सगळ्या लोकांना नाही करा. हा, काढून द्या. याला नाही काय नसन पहा मग. अटक करा, मागवा पिंजरा. अटक होणार ना? हा, चला. ऐका बोलवा पिंजरा. मग तुम्ही त्यांना काय दम देताय? तुम्ही जमावबंदी म्हणजे ऐका ना, जमाव रस्त्यावरची लोक आहेत ती. हो, रस्त्यावर- हे काय करणार? रक्ताची नातेत काय ती तवा? रस्त्यावर बी दम काय देताय त्यांना तुम्ही? दम नाही. मी सांगतोय तुमचा पिंजरा बोलवा, अटक करून घेऊन जावा, काही प्रॉब्लेम नाही. लोकांनी असं एक मग? सर हे जमाच होणार जमाच नाही. तुम्ही करणार ते. जमा होणार नाही. तुम्ही जमा होणार लोक. तुम्ही जाऊ दिलं तर जमा. मुर्दाबाद. ऐका ना, पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन. आत्ता हा एवढा आहे, अजून वाढेल. चुकीचं. जय जय. scholarship ना, अख्खा महाराष्ट्र येणार. तुम्ही मला पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यावर गप्प बसतील काही लोक? वाटतंय का तुम्हाला गप्प बसतील? तुम्ही सांगितलं तर बसणार. नाही बसणार. मी का सांगू कोणाला? मी कोणाचा मालक आहे? प्रत्येकाला अधिकार आहे संविधानामध्ये. तुम्ही सांगितलं तर बसणार. नाही ना, मला चालू द्या. तुम्ही हे सिंगम सारखं नका करू. सिंगम चांगली कामं करतात, तुम्ही चुकीचं करायला लागला. साधी माणसं नका करू हे. माझा अधिकार तुम्ही हिरावून घेऊन. अधिकारी पण बोलले आपल्याशी. वरिष्ठ अधिकारी काय बोलले? कोण आहे? नाही ना, मी ऐकणारच नाही. मी ऐकत नाही. लोक अजून जमा होतील साहेब, अख्खी गावाच्या गावं जमा होतील इथली. तुम्ही नका अडू. तुम्ही जास्त वाढवताय. तुम्ही असं नाही करायची आमची इच्छा आहे. नाही ना, काय करतोय? चुकीचं काय आहे याच्यामध्ये? आपण घरी चुकीचं बसू. काय? आपण आहे ना, आपण घरी बसू. मी थांबत नाही साहेब. मी थांबत नाही कुठंच. मी इथं बसतो.
माझं रितसर निवेदन असल्यावरती तुम्ही का अडवताय? माझ्या मागे माणूस आहे का कोणी? आहे का कोणी? एकटा आहे मी, एकटा आहे. कोण तुमची जमावबंदी कुठे आहे? एकटा आहे मी. तुमच्या रितसर निवेदनात एकटाच चाललोय. तुम्ही का अडवताय? गुन्हा सांगा. बरं, महाराष्ट्र बघतोय, लोक वाढतायत. जाऊ द्या, मला माझी विनंती असेल तुम्हाला साहेब. आपण घरी बसू. नाही, घरी का बसू मी? घरी का? तुमच्यासोबत नाही माझं काम. माझं काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासोबत आहे. मला मंत्रालयात जावं लागेल ना. माझ्याकडे तिकिटाचे पैसे नाही आहेत. गरीब आहे मी, भिकारी झालोय. या सरकारने भिकारी केलंय. नाही आहेत पैसे, चलत जायचंय मला. तुम्ही का अडवताय? माझं काम मुख्यमंत्र्यापाशी असल्यानंतर मी काय म्हणतात ना, तुमच्यासोबत कसं बोलणार? उगा माझी एनर्जी, मी उपोषणावरती आहे ऑलरेडी. तुम्ही माझी एनर्जी नका वेस्ट करू. माझी एनर्जी वेस्ट नका करू साहेब. मी आईशपथ उपोषणावरती आहे. सकाळी झोपेत उठला, आंघोळ केली, निघालोय. बरं, काय करू आपण आजचे दिवस पाहू. काय नाही ना, आजचे दिवस काय, मग मला चालू द्या ना. आजच्या दिवस तुम्ही वरती बोला, त्यानंतर मी आहे पुढे. मी कुठं जाणार नाहीये. तुम्ही मारत नाही तर मी मरत नाही. आम्ही काय हा, दुसरं काय आहे दाव? आता तुमच्या हातात तेवढंच राहिले. नाही, मग मला जाऊ द्या. तुमच्या प्रशासनासोबत बोला, प्रशासन येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. मी एकटा चाललोय, जमाव लोक तयार होत आहेत, तर लोक बघा तुमच्या हिशोबाने कशी पांगवायचे ते. रस्त्यावरच होणार साहेब. माझी तुम्हाला पत्र रस्त्यावरच आहे. मी चलत जायचंच तुम्हाला निवेदन आहे आणि मी चलतच जाणार आहे. ही एक प्रेस आहे, थोड्या वेळाने 1000 येतील. आणि तुम्ही हे तुर्रम खान व्हायचं बंद करा. तुम्ही काय म्हणतात, तुमच्या हातात ताकद आहे. तुम्ही काय म्हणतात ना, जीवे मारून टाका. आदेश घ्यावर ना की बाबा एक आंदोलन करतोय म्हणून त्याला मारून टाका. आतंकवादी येतो. काय म्हटलं? हा, तसंच व्हायला लागलं. आल्या तर तुम्ही जे बोललात त्या पद्धतीने तेच आहे की आम्ही आतंकवादी आहोत. हा, तुमचे नेते म्हणतायत वरचे. तो सध्या खोत म्हणत होता आतंकवादी आहेत आम्ही. हा, आतंकवादी आहेत आम्ही. आमच्यापाशी बंदूक आहेत, गोळे येतं, दारू गोळे येतं. आतंकवादी आहेत आम्ही. आणि एक लक्षात ठेवा, श्रीकृष्णाने कायम म्हणलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा अन्याय वाढणार तेव्हा तेव्हा देव येणार. जाऊ द्या, उगा लोक वाढायला लागले, तुम्ही वाढवताय. तुम्हाला वाटत असेल की मला तुम्ही डिटेन करून घेऊन जाताल आणि विषय कमी होईल. तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये उपोषण करणार, परत तुमच्या जेलमध्ये उपोषण करणार, मरेपर्यंत करणार. मरेपर्यंत. काही नाही, आपलं मागं कोणच नाहीये. जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. जय जय मातरम, मातरम. जाऊ दे साहेब, तुम्ही हसू नका हो. गंभीर विषयामध्ये तुम्ही हसताय, त्याची जास्त चीड येते मला. तुम्ही हसताय, तुम्हाला मजाक वाटतोय. हा, जाऊ द्या, मला नका अडवू. मी तुम्हाला विनंती करतो, अजून हे 6वी वेळ आहे माझी तुमच्या पाया पडायची. जाऊ द्या. तुमच्या अडवलंय तुम्ही, मग जाऊ का इकडून? तसं सांगा ना. तुम्ही अडवलं नाही म्हणता, उभे येतं माझ्यासमोर. अडवलं नाही म्हणून आपण काय करू? मी तुमच्या, ऐका ना, मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासोबत जायचंय, बोलायचंय मंत्रालयात जाऊन. तुमच्याशी काय बोलू मी? तुमच्या हातात काय? घ्या त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, मी जातो. घ्या तुम्ही, चला घ्या ना. त्या पांढरीकेशे दादा भुसेचा घ्या राजीनामा, मी जातो इथून.
जाऊ द्या मला. विनंती आहे तुम्हाला. वारीला चाललोय. आता काय बोलावंच काय, तुम्ही बोलणार बी काही, जाऊ बी देणार, मग करायचं काय नेमकं ना? काय ऐकू मी म्हणा, काय ऐकू? 29 लेकरांनी आत्महत्या केल्या, त्यांचा काय केला का निपटारा तुम्ही? काय ऐकायचं कोणाचं? काय ऐकायचं कोणाचं? आत्महत्या केल्या लेकरांनी, कोणी भेटायला गेलं त्यांना? तुम्ही तिथं गेलाच भेटायला. तुम्ही तिथं गेला असतात तर मी इथं नसतो आलो. तुम्हाला जर सामान्यांच्या जीवाची पर्वाच नसेल तर असंच करावं लागेल ना. अडवू नका, जाऊ द्या. ही विनंती आहे तुम्हाला. साहेब जाऊ द्या. आपण घरी घरी काय आहे? माझ्या घरी काय मुख्यमंत्री कार्यालय आहे का? घरी काय आहे? जाऊ द्या मला हे बघा, माझी एनर्जी वेस्ट नका करू. एनर्जी वेस्ट नका करू प्लीज. थांबा. मी नाही थांबणार. माझी मागणी मान्य केली का तुम्ही? मग थांबायचं काय? लेखी आश्वासन दिलंय का तुम्ही? मग थांबायचं काय? हा, काय थांबायचंय? आंदोलन करण्यापासूनच तुम्ही रोखताय म्हणल्यावर काय बोलावं तुम्हाला? बरं, अख्खा महाराष्ट्र बघतोय. हॅलो जय. चला येतो साहेब. साहेब जाऊ द्या, वेळ का घालवताय माझा? जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. जय 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 मातरम मातरम मातरम. जितकं जास्त वेळ थांबणार जास्त लोक जमवणार. माझी अख्ख्या महाराष्ट्राला विनंती आहे. महाराष्ट्र पोलीस गळचेपी करताय. आता तुम्हीच ठरवा तुम्हाला काय करायचंय ते.
आज घरात बसाल तर उद्या तुमच्या लेकरापर्यंत पण या गोष्टी येणार आहेत. तुमच्या लेकरांचं भविष्य असंच अंधारात राहणार आहे. कोणी नाहीये तुमच्याकडे बघायला. ही लोक तर गळचेपी करायला येतं पुढे. लेकरांवर आजच वाईट दिवस आले दादा, काही राहिलेत अजून. कारण 15-20 अख्खी गाव येणार. मी तुम्हाला लिहून देतो तुम्ही अडवल्यावरती. तुम्हाला अडचण होईल. त्यांना जाऊ द्या पुढे. कारण लोकांना आता बघितलं की ते निघणार सुरू होणार. आधीच आक्रोश आहे या भारतामध्ये लोकांच्या. लेकरांची रक्त काढले ते डोक्यातून. दिल्लीमध्ये होते, आता महाराष्ट्रामध्ये पण. महाराष्ट्राचे पोलीस पण तेच करताय. आजपर्यंत यांना मी सॅल्यूट करत होतो, पण आता कुठेतरी मनात शंका निर्माण झाली आहे की लोक आपल्यासाठीच आहेत का? ह्या लोक आपल्याच संरक्षणासाठी आहेत का? ही लोक आपल्याच हक्कासाठी आहेत का? नाही, ही लोक फक्त आणि फक्त सर्वसामान्यांची गळचेपी करण्यासाठी आहेत. एकट्या निधड्या छातीच्या माणसापासून यांना कसला धोका असेल हो? आणि हे आम्हाला आतंकवादी म्हणतायत. आम्ही आतंकवादी येतं काय? आमच्या हातामध्ये बंदूक आहेत का गोळे आहेत? कारण बरेच लोक 15-20 हजार लोक लाईव्ह असतील. 20,000 लोक लाईव्ह आहेत सकाळी. त्याच्यामुळे इथं गर्दी जमा होईल. ज्यांना माहित होणार ते येणार. त्यामुळे त्यांना चालत राहू द्या. जे लोकांना जमा होणार नाही एका ठिकाणी लोक. रस्ता अडवूत का मी आता? नाही मग काय करायचं काय? तुम्ही काहीच बोलत नाहीयेत तर त्यांचं काय आहे? नाही तेच काय बोलायचं साहेब? काय चुकलं काय आमचं? मला सांगा. आंदोलन करण्याचा अधिकार, मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे. आंदोलन करण्याचा अधिकार भारतीय संविधान सर्वसामान्य नागरिकाला देतं की नाही? तुम्हाला पण देतं साहेब. तुम्ही अधिकारी असला तरी तुम्हाला बी आंदोलन करायचा अधिकार आहे अन्यायाविरुद्ध. बरं, ते प्रेसला म्हणताय तुम्ही मला नका शिकू म्हणजे साहेब? नाही, चुकीचं आहे. नाही, बोलण्याच्या वगैरे आमच्याकडून शिवी निघली तर काय होईल? लगेच अटक होईल, लगेच जेलमध्ये धाड दिशेने. तसंच झालं ना. बोलण्याच्या ओघामध्ये काही बोलल का कोणी? अडवले साहेबांनी. कुठे सोडतात इथं? 1 तास घालवलाय माझा इथं. आतापर्यंत मुंबईला पोहोचलो असतो मी. हे करा की ओपन साऊंड हातात माझ्या कसं जमणार?
स्पीकरवर आहे सर. जय हिंद साहेब बोला. जय हिंद साहेब बोला ना. बोला ना साहेब. हा साहेब बोला ना. सर मी तुम्हाला सांगू का, मी एकटा आहे. ऐका, एकटा आहे. माझ्याकडे ना लाठी आहे, ना काठी आहे, ना कोणतं शस्त्र आहे. मी रीतसर तुमच्या डिपार्टमेंटला निवेदन करून मला एकट्याला जाण्याची परवानगी मागितली. मी कालच दिलेली आहे. माझ्या पाठीमागे लोक नाहीयेत. पोलिसांनी अडवल्यामुळे आजूबाजूच्या गाववाले जमा झाले. तुम्ही जेवढं जास्त अडवणार तेवढा महाराष्ट्र जमा होणार. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती असेल, माझ्याकडून कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचं उल्लंघन झालेलं नाही, होणारही नाहीये. मी काय म्हणतात ना, सर्वप्रथम भारतीय सांगतो स्वतःला आणि भारतीय संविधानाने दिलेल्या मूल्यांचं पालन तंतोतंत करतो. सर काय ऐका ना, काय राष्ट्रीय आता मी थांबणार आहे का? तुम्हाला बी माहिती मी थांबणार नाही, तुम्ही अडवणार. नाही मी थांबत नाही साहेब. लेकरांना ऐका ना, 29 लेकरं मेली, त्यानंतर अजून बी प्रशासन थांबलंच आहे. त्याला जागा करावं लागेल. नाही ना, असू द्या ना. तुम्ही नाकाबंदी ऐका ना, नाकाबंदी लावली, मग मी आवाहन करू का महाराष्ट्राला जमायचं? मग तुम्ही नाकाबंदी का लावली? मी काय चुकीचं करतोय सांगा. मी पण तुम्हाला विनंतीच करत आहे साहेब, मला जाऊ द्या. मी एकटा आहे, निहत्त आहे, माझ्या हातामध्ये तिरंगा आहे, बाकी काहीच नाहीये माझ्याकडे. मला जाऊ द्या, मी एकटाच चाललोय. मी कोणाला काही बोललोही नाही, अडवलंही नाही, ना कोणाला काही म्हणलोय. बरं, कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे, जी रस्त्याची पांढरी पट्टी असते त्याच्या बाहेरून चालतोय मी. रस्ताही नाही अडवला कुठे मी. जाऊ द्या प्लीज, माझी विनंती आहे तुम्हाला. हो सर. आपण आहे ना कलेक्टर साहेबांशी बोलणं करून देते, बोलून घेऊ. मी त्यांना बोलवा इथं, मी इथं बसतो, काही प्रॉब्लेम नाही. मी ऐका ना, मी ऐकणार नाही. तुम्ही मला एक काय म्हणतात ना, मी तुम्हाला काय म्हटलंय, माझा संविधानाने दिलेला अधिकार तुम्ही हिरावून घेऊ नका. तुमच्या वरिष्ठांना विनंती, हे बघा, मी महाराष्ट्राला अजून म्हणलं नाहीये की इथं या. महाराष्ट्राला इथं या म्हणलं, तुम्ही मला कुठेही घेऊन जायला तरी महाराष्ट्र अख्खा शोधेल मला. तुम्हीच म्हणता ना मी लय फेमस आहे. मी तर स्वतःला समजत नाही. मी तर स्वतःला नाही समजत. मग तुम्ही ते अडवणूक केल्यामुळे लोक जमताय आणि ते हळूहळू जमणार. कलेक्टर साहेबांना 2-4 बोलणं करून घेऊ आपण. मी बोलणार नाही, मी फोनवर कोणाशीच बोलणार नाही आता इथून पुढे. मला भेटायचं मुख्यमंत्र्याला. काय बरोबर मला भेटायचं मुख्यमंत्र्याला. कोणाला? मग मला भेटण्यासाठी ते तर इथे येणार नाहीत. मोठी माणसं होती, गरीबाला कशाला भेटते? तसं प्रशासकीय केंद्रामध्ये कलेक्टर साहेबांना हे निवेदन करून त्यांच्याकडून निवेदन त्यांना ऑलरेडी दिलंय मी. निवेदनावर काय होणार नाही हे मला बी माहिती, तुम्हाला बी माहिती, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. आपण त्यांना बोलून घेऊ. नाही मी बोलत नाही. हे बघा, लोक वाढायला लागलेत. तुम्ही विनाकारण वाढवताय, रस्ता ब्लॉक होईल आणि त्यात माझा काही संबंध नसणार आहे. मी आधीच सांगतोय, परत माझ्या नावाने ठोकून देताल ही भीड. बिलकुल नाही. ती तुम्ही अडवल्यामुळं माझ्या मागे कोण आहे का? नाही. अजून लोक वाढतील, तुम्ही अजून प्रश्न वाढवताल आणि अख्खा महाराष्ट्र इथे येईल परत. आपण सध्या पुरते करून नंतर परत मी नाही. नंतर कधी करणार? नंतर उद्या मेलोच मी तर. रातचाच आला हार्ट अटॅक तर उद्या आंदोलन करायचंच राहून जाईल माझं. आंदोलन मला आज करायचं, आत्ता करायचंय, आणि तो माझा अधिकार आहे. मी नाही चर्चा, मला ऐका ना, मला चर्चा मुख्यमंत्र्यासोबत करायची आहे. ऐका ना, मुख्यमंत्र्याला त्या पांढरी केशे दादा भुसेचा राजीनामा मागायचा आहे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा तुम्ही घ्या, मी लगेच थांबवतो. मला काहीच अडचण नाही. कोण दिलं मी निवेदन जाऊन तिथं? काय केलं विचारा त्यांना. केलं विचारा की त्यांना, की बाबा मी निवेदन दिलंय की नाही. मी जाऊन दिलं होतं त्यांच्याकडे, जाऊन असं, साहेब धरा हे निवेदन आहे, आमच्या मागण्यात मान्य करा. केल्या का? मग ही वेळ कोणी आणली आहे? तुम्हीच लोकांनी.
बोलून घेऊ आपण त्यांच्याशी चर्चा करू, नाही त्याच्या मार्ग निघला मग आपलं मला नाही मी ऐका ना तुम्ही, मी इथं बसतो, इथं उपोषण चालू करतो. आता पर्याय नाही माझ्याकडे, पर्याय नाही. तुम्ही वाढवताय आणि तुम्हाला खोटं नाही सांगत. 1 2 3 4 5 1 महाराष्ट्रीयन लाख महाराष्ट्रीयन. त्यामुळं इथं काय म्हणतात ना, तुम्ही विनाकारण वाढवताय. हे तुम्ही वाढवताय, मी काहीच करत नाही. मी घोषणा तरी दिली का? लोकांनी दिल्यावर मी त्यांच्या मागे म्हणणं कर्तव्य आहे. नाही ना, अय माझीच का हो तुम्ही? ते मनाने आले तर त्यांचा अन्याय झालाय म्हणून. जाऊ द्या, मला विनंती आहे. मी ह्यांना सांगू का रस्ता रोकायला? मग त्यांना ते ऐकतात माझं, ते माझे नसले तरी ऐकतात माझं. नाही ना, योग्य मी सांगत नाही. मग तुम्ही मला का जाऊ देत नाहीयेत? तर रस्ता ब्लॉक होईल थोड्या वेळाने. अहो तुम्हाला काय सांगत आहे, तो रस्ता थोड्या वेळाने ब्लॉक होईल. तुम्ही अशीच माणसं येत राहिली तर ब्लॉक होईल. त्यामुळे जाऊ द्या, बोलवा. नाही तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला इथं बोलवा, आधी बोलू, चर्चा करू, राजीनामा घेऊन जाऊत घरी. तेवढी तर पावर आहे माझ्यामध्ये की बोलू शकतो मी. राजीनामा त्यांच्या डोळ्यात डोळं घालून मागू शकतो. नाही एखाद्या उद्या कोण ऐकणार आहे माझं? उद्या बी तुम्ही येणारच इथं माझ्यासमोर. आज मला घरी घेऊन जाताल, जेलमध्ये टाकताल, उद्या सोडताल. हा, उद्या माझं काय म्हणतात ना, उद्या का निघायचं? मी आज निघलोय, उपवासावरती आहे. तुम्हाला अजून सांगतो, मी उपोषण पण करतोय. हे पण, याची पण नोंद, गंभीर नोंद घ्या तुम्ही. गळचेपी करणारं महाराष्ट्र पोलीस सरकार, वा. अरे गाडी आहे, लागल. जिंदाबाद, जिंदाबाद. चला, परत अडवायला आले का? नाही मग मला जाऊ द्या ना तुम्ही. मी काय अडवलंय की तुम्हाला? जाऊ द्या ना मला. फोन ऐक, मी करतोय तुम्हाला. आपला माणूस नाही आपलेच आहे तुम्ही, अगदी प्रेमाने आपले येतं. मी काहीच म्हणत नाहीये तुम्हाला. मी तुम्हाला फक्त विनंती करत आहे. अरे आम्ही विनंती करतो ना. मी तुम्हाला हे बघा, मी तुमच्या पाया पडतो. 2-3 दिवस आहे ना, परत एकदा हे बघा, तुम्हाला दोघांच्या बी पाया पडतो. नाही जाऊ द्या मला. काही देव नाही तर आपण का भेट घेतो? नाही तुम्ही हुकुमशहा आहात. आपण का भेट घेतो? हुकुमशहा का भेट घेतो? नेहमीच का भेट घेतो? नाही घेतो, पण आज वेगळा विषय आहे ना. आज माझ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. नाही आपण काय करू, कलेक्टर साहेबांशी चर्चा करू. चर्चा, कलेक्टरच नाही, मुख्यमंत्री इथं आला तरी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोवर थांबणार नाही. परंतु वरिष्ठांच्या आदेशामुळे रविराज दादाला त्यांनी अडवलेलं आहे आणि यामुळे रस्त्याच्या बाजूला आपण पाहू शकता की कशा पद्धतीची गर्दी निर्माण होत आहे आणि याला सर्वस्वी कारणीभूत हे प्रशासन असल्याचे चित्र आपल्या समोर दिसून येत आहे. नाही मी का थांब, माझ्या मागण्या मान्य केल्यात का तुम्ही? मी काय असं, मला सांगा, मी माझ्यासाठी आंदोलन करतोय का हे? मग ते 100% मान्य. हा, माझ्या तुम्ही मागण्या मान्य केल्या होत्या का? कलेक्टर साहेबाला प्रत्येक समक्ष बोलून घेतो आणि ते काय बोलतो बघू, नाहीतर मग परत आपलं मी चालणार. ऐका ना, तुम्ही आडवत राहा, मी चालत राहणार. तुम्ही आडवत राहा, मी चालत राहणार. तुम्ही मला अडवत राहा, मी चालत राहणार. काही प्रॉब्लेम नाही. तुमचे माणसं बोलवा, मुख्यमंत्री बोलवा, काही प्रॉब्लेम नाही. एकटे आहेत, परंतु फक्त
बाजूला या पोलीस यंत्रणेने यांना रोखून धरल्यामुळे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला हे चित्र दिसून येत आहे की कशा पद्धतीने लोक जमा होत आहेत. लाव वाढणार. मी काय सांगत आहे, मी अजून तरी बोललो नाही या म्हणून, पण मी बोलल्यावर ते अजून येणार आणि याला तुम्ही सर्वस्वी कारणीभूत असणार. हा जो जमाव आहे तो 1-2च्या संख्येने सुरुवात झाली आणि आता शेकडोच्या संख्येने इथं लोक जमा होत आहेत. याला सर्वस्वी कारणीभूत हे पोलीस प्रशासन असेल. पब्लिक यायला लागले, पोलीसवाले पावत्या फोडायला लागले, गाड्या अडवायला लागले. हे असलंच आहे ना, हे हुकुमशाह हिटलर झाले इथे. हिटलर साहेब, राजपूत साहेब, तुम्ही लगेच तिथं का नाकाबंदी लावली हो? नाकाबंदी का लावली तुम्ही? गाडी लावायला लागले. तुम्ही ऐका ना, तुम्ही गळचेपी करू नका. मी आता महाराष्ट्रात घोषणा करेल, मग तुम्ही गळचेपी करू नका. मग हे लोक सांगतात ते येडीत का? मुलं यायला पाठीमागं लावायला लागले. तुम्ही ते करू नका. मी तुम्हाला सांगतोय, महाराष्ट्रामध्ये बिघाडायचं वातावरण, कायदा आणि सुव्यवस्था तुम्ही खराब करताय. हा हा, पण काय ऐकायचंय ते तर सांगा की. काय कसली विनंती आहे सांगा. काय का थांबू? का थांबू? नाही, तुम्ही ते पहिलं ते मागचं बंद करा. तुम्ही तिथं हे माणसं हो आहे का? तर माझ्यासोबतचे 5 लेकरं माघारी लावली चित्तालची आणि शिक्षणासाठी चालले. मी सांगू शकतो, मी पण एमपीसी करणार माणूस. तुम्ही त्यांना सांगा, मी तुम्हाला अडवू नका. बघा आता तुम्हाला वाढवायचंय तर मी इथं बसू का आता रस्त्यावरती? मग तुम्ही अडवू नका, लोक वाढणार. आपण घरी बसू. नाही घरी काय माझं कार्यालय आहे का? हा? नाही ना, का पोलीस स्टेशनला? मी काय गुन्हा केलाय? मी काय गुन्हा केलाय? कशाला बसू? द्या तिथं उपोषणासाठी ये मंडप पिंडप, मी बसतो. मग काय पर्याय काय? मी काय गुन्हा केलाय सांगा मला. मी काय गुन्हा केलाय? माझ्या पाठीमागे कोण आहे का? कोणी आहे का? एकटाय मी. तुम्हाला दिलेल्या निवेदनाप्रमाणे एकटाय. तुमच्यामुळे वाढताय ते, त्यात माझा काही दोष नाही साहेब. ते तुमच्यामुळे वाढत आहेत. अख्खा महाराष्ट्र बघ, किती जण लाईव्ह आहेत रे? 15,000 लोक लाईव्ह आहेत सध्या. किती? 15,000. 15 लाख होणार. 15 लाख होणार. 15 कोटी होणार. घाला गोळ्या. जय जिंदाबाद. गर्दी तुम्ही वाढवताय हो. तुम्ही म्हणताय ए इथं स्टॅपलर मार रे. स्टॅपलर मार कोणतरी. आपण तिकडे गेलो कुठं जाणार? पोलीस स्टेशनला? ही 15,000 लोक पोलीस स्टेशनला येतील. तुम्ही काय मजाक करायला लागला? पोलीस स्टेशनला चला, गुन्हा सांगा माझा. घरी घर काय प्रशासन आहे का? मुख्यमंत्री घरी थोडी येणार, इथं येणार. नाही, कलेक्टर ऐका ना, कलेक्टरच्या काही हातात नाही. हातात कोणाच्या आहे? सरकारच्या. तुमच्या काही हातात नाही. तुम्ही फक्त भावले येतं सगळे. वरच्या आमदार खासदारांनी सांगितलं की हे चला चला जमणार नाही, जमणार नाही. कुठंच जात नाही मी चालणार. पुढे चालतो मी, मला जाऊ द्या. काही नाही प्रतिनिधी, काही नाही ऐकत. भावले येतं ते सगळे. मला भावल्यांसोबत नाही बोलायचं. डायरेक्ट त्या जो इथं हुकुमशाह समजतोय त्याला बोलायचंय. नाही ना, बोलवा त्यांना. इथं काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला काय म्हणत आहे, मी उपोषणावरती आहे साहेब. तुम्ही जेवढं मला बोलायला लावताल तेवढा मला त्रास होणार, तेवढा मी लवकर मरणार आणि तुमचा जीव मोकळा होणार. हा, मग तुम्हीच त्रास देताय मला. मी थांबत नाही, मला जाऊ द्या. दोघं मला अडवताय राव. काय काय बोलावं बरं तुम्हाला? आता 6 वेळा पाया पडलो, 11 वेळा पडू का? तुम्ही महाराष्ट्रात ऐका ना, महाराष्ट्रातलं वातावरण
तुम्ही दोघं मिळून खराब करायला लागलात आता. हा हे 3 जण होते हो, त्याला म्हणलं तुम्ही जमावबंदी, आता मनावर जमावबंदी का सगळ्यांना? तुम्ही वाढवलंय ते, एकटा चाललं होतं आपलं बिचारा. 3 होती माझ्यावर, ती बी इथं बाउंड्रीवर येणार होती, सोडून देणार होती, जा तू मेला तरी आम्हाला हरकत नाही म्हणणार होती. लोक वाढत राहणार आहेत. आत्ता वाढतील. तुम्हाला वाटतं का हे थांबेल? तुम्हाला वाटतं का हे थांबेल? तुम्हाला वाटतं का हे थांबेल? तुम्हाला वाटतं का? अहो प्रत्येकाच्या मनात रोष आहे, ह्या प्रत्येकाला लेकरू आहे. उद्या त्या लेकरांनी काय करायचे? शेत तर पिकत नाही, कर्जमाफी देतो म्हणून 2 महिने लावले तुम्ही, अजून बी नावच नाहीत जाहीर. शेती पिका ना आमची, पाऊस पडे ना टायमाला, पडतोय फुसू 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 तुमच्यासारखाच. जाऊ द्या, मला उगा वाढवू नका गोष्टी. तुम्ही वाढवताय, मी काहीच करत नाहीये. नाही ना, ऐकू का? माझं ऐका तुम्ही. घ्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्या, मी जातो घरी. जेलमध्ये येतो पास. कुठं चालू आहे? होऊ द्या ना मग निर्णय ऐका ना, ज्या वेळेला निर्णय होईल त्या वेळेला हा रविराज तिथून माघारी निघणार. माझ्याकडे दिल्लीला जायला तिकिटाला पैसे नाहीत साहेब. ऐका, मी कोणाकडून पैसे घेत नाही. मी लय खुद्दार आहे, लय स्वाभिमानी आहे. मग मला चलत त्या दिल्लीला जायचे, तुम्ही अडवता कशाला? हा होऊ द्या ना, मग मला त्यावर चालू द्या. नाही होणार डिसिजन. आम्ही जोपर्यंत विरोध करत नाही तोवर डिसिजन होणार नाही. नाही डेलिगेशन मी काय सांगत आहे की मला त्या दिल्लीला आंदोलनाला पोहोचायचे, तुम्ही मला जाऊ द्या. पाऊस चालू आहे, सगळ्या गोष्टी जास्त वाढायला लागली. तुम्ही वाढवले हो. 3 जण होतो आम्ही, आई शपथ 3 होतो. 2 जण टाचण्या माराय होते आणि 2 जण सोबत होते. 3 जण होतो आम्ही. आता किती झाले? आता किती झाले? गावाचा गाव येणार साहेब, आई शपथ सांगतो. तुमची शपथ घेऊन सांगू का? जे आहे ते आहे, जे आहे ते सांगत आहे. ऐकत नाही, ऐकत नाही. माझं ऐका तुम्ही. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्या, मी घरी जातो. साहेब आवाज वाढू नका तिथं. आवाज वाढू नका, आवाज वाढू नका. तुर्रम खान नाही बनायचं लोकांवरती, बिलकुल नाही. जमणारच नाही, जमणारच नाही. मग ते कशाला दमदाटी करताय लोकांना? दमदाटी कशाला करताय लोकांना? ते मला गुरकत आहे म्हणजे? हा, गुरकत आहे म्हणजे? नाही गुरु करणार, कशालाही करतो. आम्ही विनंतीच करतोय आपल्याला आल्यापासून. मी ऐका ना, मी तुमच्या 6 वेळा पाया पडले, तुम्हाला घाम फुटा नाही. विनंतीच आहे, अजून एकदा पडतो. हा, तसं नाही ना, तसं नाही झालं. दुसरं काय बोला तुम्ही? हुकुमशाह सारखं माझ्या पुढे उभं राहिला तिथं. नाही ना, विनंती नाही. मुख्यमंत्र्यांनी विनंती केली तर थांबत नाही. राजीनामा होत नाही तर हा रविराज साबळे पाटील थांबणार नाही, थांबणार नाही. चला पुढे चला रे, चला. नाही अडवायचं नाही रे कोणाला काही. चला मला जे अहो तुम्ही का अडवताय मला? माझा गुन्हा तर सांगा की, का अडवताय मला तुम्ही? अहो महाराष्ट्र बघतोय तुम्हाला सगळं. क्रांतीभूमी होईल हे तिंत्रसगाव, क्रांतीभूमी. हा मग तेच सांगतोय, जाऊ द्या. या क्रांतिकारकाला त्याच्या हिश्श्याची लढाई लढू द्या. या देशासाठी एकदा मेलो का साहेब, मी मुक्त झालो बघा निवांत जगायला. जमावबंदी नाही म्हणतात, मग त्यांना जाऊ द्या ना. जमावच नाही माझ्या माग, कोणच जमाव नाहीये. सगळे थांबलेत ना, तुम्ही एकट्याला जाऊ द्या ना त्यांना. कवर ऐकायचं सरकारचं? 20 वर्ष झालं आज सरकारचं ऐकलं. जाऊ द्या देऊ. जाऊ द्या, चला एकट्याला जाऊ द्या.
चला सर का सर मी शांतपणे ते एकदा सांगायला लागले तुम्हाला. हा नाही मॅडम थांबा तुम्ही थांबा. त्यांच्या मनाने होऊ द्या. मी तुमच्या अजून एकदा पाया पडतो. जाऊ द्या ना तुम्ही. आज 2 तास मी बघायला लागले तुमचं भाऊ. काय करतो करा उभे राहा नाही करा म्हणजे नाही हो, काय गरज करायची? करायचं तुम्ही असतं. मॅडम तुम्ही थांबा. करायचं असतं. नाही नाही शांततेतच आहे. थांबा थांबा. बोलतो आता त्यांना ऐका ना, त्यांना त्रास ऐका ना, त्या ताई येतात माझ्या, ताई येतात त्या, ऐका ना, त्या ताई येतात माझ्या, त्या चांगलीच आहे ना. हा. त्यांचं पण लेकरू आहे. माझं पण लेकरू आहे. आज महाराष्ट्राचं एक शब्द लेकरूच सगळं. रविवाराचा क्रॉस नाही. मला जाऊ चर्चा द्या. करतोय. ऐका ना, आडवं नका बोलू, मी करतो बरोबर. आडवं नाही हा, हो yes, सर. sir. दादा आपण आडवं बोलतच नाहीत त्यांना. सगळं शांतीतच चालू काय आहे. करायचंय सांगा मला. फाशी देताय का मला? मी आज 2 तास वाढणार बघायला गर्दी. लागले. तरी तुम्ही गर्दी त्यांना वाढणार हो. त्या प्रत्येकाचं लेकरू उद्या परीक्षा देताना 100 वेळा विचार करेल की हा पेपर फुटलाय का. अहो सर आमचे लेकरं रात्रंदिवस डोळे फोडायला लागले तर त्याचा काही विचार करते का नाही हे सरकार? काय झालं, टीईटीचा पेपर झाला घोषित? तुमची बी लेकराली शिकतच असतील की. हा, तुमच्या लेकराचा पेपर फुटल्यावर काय करताल तुम्ही? सर गोडीत जाऊ दे. तुमच्या लेकरांचा पेपर फुटल्यावर काय करताल? किती वेळ झाली चर्चा चालू आहे सर सांगा ना तुम्ही. काही गोष्टी काय असतात असतात हो. नाही तुमच्या वरिष्ठांना तर बोल. तुम्ही मायाशीच गप्पा मारायला बसलात. गप्पा मारायला आलोय का आपण इथं? बोला तुमच्या वरिष्ठांना, जाऊ द्या मला. नाही फोन लावून द्या, मी बोलतो त्यांना. जर जमत नसेल तर द्या, एसपीला फोन लावा. मग मी विनंतीच करत आहे तुम्हाला, तुमच्या पायावरती डोकं नाक घासू का आता? नाही ना, मग काय बोलावं तुम्हाला? तुम्ही दुसरं काही करतच नाही तर काय बोलावं? हुकुमशहासारखं वागणं बंद करा ना. बंद करा हुकुमशहासारखं वागणं. महाराष्ट्र बघायला लागला बरं का, सगळे जमा व्हायला लागले तो. सगळे लाईव्ह आहे तो. 2 तास आम्ही बघायला लागलो. किती वेळ झाले तुम्ही पावसात उभा केलं इथं. अहो तुम्ही बोला तरी वरिष्ठ. तुम्ही असंच दिवसभर थांबणार आहेत का उचलून नेणार आहेत मला? मग कुठं कुठं जायचंय? नाही जायचं घरी. मला कोणी नाहीये माझ्या घरी. नाही जायचं घरी. का जा? उद्या काय मुहूर्त आहे काय? उद्या मुहूर्त आहे? चर्चा करू आपण. नाही ना, चर्चा काय करायची आहे? काय कर? तुमच्यासोबत चर्चा करून धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होणार आहे का? तुमच्यासोबत चर्चा करून धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होणार आहे का? कलेक्टर साहेबाला बोलवा इथं. कलेक्टरला मी म्हणतो मुख्यमंत्र्याला बोलवा, होईल विषय. बोलवा इथं कलेक्टरला, बोलवा कलेक्टरला. त्यावर चालतो मी पुढं. कलेक्टरला येईपर्यंत चालतो मी काय इथं कोणाला काय म्हणतात ना, अघोषित कोणती गोष्ट बोललोय की दमदाटी केली की काय केलंय का? माझ्याकडून तुम्हाला अपशब्द वापरलाय का? माझ्याकडून कोणतं कायद्याचं उल्लंघन झालंय का? मग कसं काय करताय तुम्ही? मी काय म्हणतो साहेब, तुमच्यापाशी काय हातरे वगैरे नाहीत ना, मी कशाला या अडवतात वगैरे? ह्याला जाऊ दे ना. जाऊ द्या, मला जाऊ द्या साहेब. मी करतो बरोबर. ह्यांना तुम्ही तिथं थांबा फक्त. मी करतो यांचं बरोबर. तुम्ही थांबा तिकडून. वा, लय हुशार लोक आहेत आज. लय हुशार आहेत. तुम्हालाच फक्त वाटतंय की तुम्ही हुशार आहेत, पण असं नाहीये. ते बी हुशार आहेत. सर्वसामान्य असले. तुम्हा सर्वांना संविधान माहिती का रे? मग सगळे आपल्या संविधानात जरा देत ना, सगळ्याच माहिती ना. छत्रपती शिवाजी महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हिंद, जय हिंद. इन्क्लाब इन्क्लाब. कसा आवाज? मग मी तेच सांगते. तू 5च होती हो, तुम्ही 500 केल्यात. उद्या 5000 होणार, परवा 5 लाख होणार, तेरवा 15 लाख होणार. अख्खा महाराष्ट्र जमा होणार. लावा जमावबंदी. जय. येतील की कुठं अडविलेत? राजपूत साहेब
ऐका ना, मी रेषेच्या बाहेर आहे. राजपूत साहेब, तुमच्या पोलीस स्टेशनने लोकांना अडवलंय. लोक ऐका ना, आता इथं लोक तुम्ही आदेश द्या साहेब. तुम्ही अडवलंय, तुम्ही पावत्या फाडताय, हे चुकीचं आहे. तुम्हाला वसुली करायची आहे ना, तुम्ही अडवताय लोक. तुम्ही स्पष्ट आदेश द्या. मी तुम्हाला सांग, माझा कॅमेरा तिथं जाईल. मग हे पोरांना पूर्ण दाखवून या रे. काहीच संबंध नाही. काहीच अडचण नाही. नका वाढू हे. कुठलं तरी बघा, तुम्ही आदेश द्या. तरी दुसरं कोणतरी नाही. तुम्हाला सांगतो ना, मी अडवू नका, माणसांना अडवू नका. कमानी पाचशे लोकांना अडवलंय. पब्लिक मनाने येते वापस लावायला लागले काय झालं. बिलकुल नाही अडवणार. तुम्ही चुकीचं करताय हे. बिलकुल नाही अडवणार. आपली तुम्ही ऐका ना, दिल्ली पोलिसांच्या गतीत आलात तुम्ही. 2019 पासूनची मी तुम्हाला दाखवतो हे झालेली पेपर लिकेज झालेली, वनरक्षक पासून पोलीस भरतीपर्यंत. प्रत्येक पेपर लीक व्हायला लागला. काय करायचं आम्ही? सोडा त्या लेकरांना, सोडा तिथल्या. बिलकुल अडवलेलं का अडवलंय? ही कशाला सांगताय? येडीत काय? तुम्ही आदेश द्या त्यांना. बिलकुल अडवलेलं नाही. मग काय केलंय? सांगून आलोय तर काहीच नाही अडवलेलं. काय अडवलेलं? 73 मुलं बाहेर सुटलेली 2019 ची. मी आज सांगतो पोलीस आज मी मीटिंगला त्याच्यामुळे नाही, माणसं अडवताय तुम्ही. लाईव्ह मध्ये मी माझी माणसं, माझा हा पोरगा गावातला पोरगा, खोटं बोलणार नाही. माझी काय मुलं मी गाडी आणलेली हं. पाठीमागून आता ट्रिपल सीट चौपल सीट चौकशी करू नका ते. मग तुम्ही आमच्या वेळेसच चौपल सीट बघायला लागलात का? या ना तुम्ही. हा? हे बघा, नियमात येतच पुढे. काय अडचण यायला लागले चलत ते. काहीच अडचण नाही. काय विनंती? तुम्ही वाढवता हे. विचारा पाहुणे साहेब, 3 लोक होती फक्त, 3. ही स्ट्रेंथ वाढेल आणि त्याच्याने तुम्हाला त्रास होईल अजून. मी थांबत नाही. मी थांबत नाही. कुठं का तुम्ही नका, ऐका ना, मी विनंती करत आहे. काही नाहीत करत ते. त्यांच्याकडे दगड फिकडं नाही येत. काही नाहीत त्यांच्याकडे. माझी अख्ख्या 15 नाही 15 लाख लोक येणार इथं. बस झालं ना, कवर ऐकायचं तुमचं. असंच उभं राहायचंय का? काय प्रॉब्लेम? ठीक आहे, मी येत नाही. तुम्ही मला हात बी नाही लावू शकत. गुन्हा सांगा माझा. हा, तुम्ही असंच उभं राहा, मी बी असंच उभं राहतो. काही प्रॉब्लेम नाही. नाही, म्हणजे तुम्हाला गुन्हाच करायला लावायचा. हा, तुमची स्ट्रॅटर्जी माहिती मी. फक्त पोलीस झालो नाही मी, नाही लय भारी झालो असतो पोलीस बी. व्हायचं नाही आपल्याला ते. सर्वसामान्य बनून राहायचंय. सगळे लाईव्ह जा रे, अख्खा महाराष्ट्र बघू द्या. उपोषणावर तुम्ही चहा पाजताय मला. नाही ना, बाकीच्यांना आम्हाला पाहिजे. नाही, तुम्ही चला, मी कुठं चहा पाजतो तुम्हाला. चला पुढे. इथं कुठे चहा येतं? चला खरगट चहा पाजतो. मी ऐकत नाही हो. मी आई शपथ, मी तुम्हाला सांगतो, मी घरी सांगून आलोय तुमचा एक पोरगा मेला. हा, तुम्ही काही करा मग माझ्यासोबत. जाऊ द्या मला. जाणार, जीव आशेपर्यंत जाणार मी. हा, मग दुसरं काय आता? तुमच्या हातात जीव घेणंच आहे. मला जाऊ द्या, चला. मग आता इथंच उभं राहायचंय का?
काय ठीक आहे. माझे अख्ख्या महाराष्ट्रातील तमाम ज्या बापाचं लेकरू शाळेमध्ये जातंय, शिक्षण घेतंय, ज्याला उद्या पेपरफुटीची भीती आहे, ज्याला वाटतंय लेकरांवरती अन्याय होतोय, त्यांनी यायचंय. या महाराष्ट्रामध्ये क्रांतीची ठिणगी पेटत आहे. या महाराष्ट्रामध्ये अन्यायावरती आवाज उठवला जातोय आणि पोलिस इथं अगदी सिंगम बनून माझ्यासोबत उभा आहेत. बरं, सिंगम चांगलं काम करत होता हे संविधानाने दिलेला अधिकारच छिनून घेत आहेत. आंदोलन करण्याचा अधिकार माझा काढून घेण्याचा यांना कोणी अधिकार दिलेला नाहीये. मागचा 2 तास झालं मला स्टार द्यायला लावतायत. चांगलं दिसतंय का? बाबा गाडी बघा फक्त मागे बाबा गाडी पावर का मागं? इकडे या इकडे. काय उपोषणावरती आहे बाबा हम्म. इथून 2 तास झालं अडवून धरलं यांनी. घ्या. काहीच नाहीये. देऊ द्या, काय अडचण ऐका ना, मी सांगा हो द्या ना, मग मला चालू द्या की तवर. मी नाही जात मुंबईला पुढे. जर आधीच राजीनामा झाला तर मी कशाला पुढे जाईन? माझं काय खरं आहे का तिथं? मुख्यमंत्री माझा पाहुणा नाही. नाही जाऊ द्या मला, नाही जाऊ द्या मला, जाऊ दे ना मला, जाऊ दे ना मला. विनंती आहे तुम्हाला, जाऊ द्या मला, जाऊ द्या मला साहेब, अहो जाऊ द्या. विनंती आहे तुम्हाला, विनंती आहे. आहेत ना पोलीस साहेब, राजपूत साहेब, आई शपथ सांगतो अडवू नका. हे बघा काय ते काय चुकीचं आहे. लोक काय आहे ते. राजपूत साहेब, तुम्ही इथूनच तुम्ही आदेश द्या. तुम्ही अडवणूक करू नका महाराष्ट्राच्या जनतेची. पोलीस थांबलेले पण अडवत नाही कोणाला. नाही आता घेता येणार नाही ना, हातात राहू दे तुझ्या फक्त. थांब इथं दाखवत आपण महाराष्ट्र. या भारतीय संविधानाने मला लढण्याचा अधिकार दिलाय, आंदोलन करण्याचा अधिकार दिलाय. हे पोलीस प्रशासन अडवणूक करत आहे, अडवणूक करत आहे. भारतीय संविधानाचे गळचेपी करण्याचा प्रयत्न करताय. जय 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 भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हे असू दे सोबत, भिजू देऊ नका संविधानाला. रक्ताने लिहिलंय मी, हो का? रक्त सांडायला बी कमी नाही करणार मी. रक्ताने लिहिलंय, रक्त द्यायला आम्ही तयार आहोत. अख्खं वसून घ्या. नाही ऐकत मी, ऐकत नाही मी. तुम्ही वाढवलंय हो साहेब. ऐका ना, आई शपथ सांगतो एवढी लोक नव्हती. 3 लोक होती मला गावातली 3च मला घेऊन. बाकी सगळ्यांना परत आले इथं. मग तुम्ही अडवल्यामुळे वाढायला लागली लोक. हा मग तुम्ही अडवताय, मला जाऊ द्या. माझ्यावरती प्रेम आहे, तुम्ही अडवल्यामुळे ते आले माझ्यावरच्या प्रेमासाठी पाठिंबा द्यायला. आपलं संविधान भिजणार नाही, झेंडा भिजणार नाही. तुम्हाला झेंड्याचं पण कदर नाही म्हणले अवघड आहे की. अवघड आहे ना, काय उपयोग आहे तुमचा? नाही नाही, पाऊस पडू द्या. पावसाला थोडी अडवलं. अजून ये, मी हालत नाही तरी पण अजून ये. माझा बळीराजा सुखी झाला पाहिजे, त्याच्यासाठी मी दिवस रात्र या पावसात बसायला तयार आहे. पाऊस आला पाहिजे. पाऊस आला म्हणजे कसं आहे? नाही पण तुम्ही काय अडवताय पावसात आम्हाला? जाऊ द्या ना, चलू द्या ना पुढं. वाढणार. ऐका ना, मी तुम्हाला काय सांगत लाईव्ह बघतोय महाराष्ट्र. तुम्ही वाढवताय. तुमच्या या ऍक्शन मुळे लोक येत आहेत. तुमच्या ऍक्शन मुळे लोक येत आहेत. असू दे असू दे, काही प्रॉब्लेम. गप की तू गप बस. आता इकडून जमा होती सगळी, काही प्रॉब्लेम नाही. अटॅक होऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. राहू दे ना. हा काहीच नाही. हे काय करतात येतं आता? हे वाढवताय तुम्ही का? तुम्ही कश
कुणाला कुठं उभं राहायचे राहू दे, सगळे भारत आपला आहे. भारत माझा देश आहे, सगळे भारतीय माझे बांधव आहे. पाठव की म्हणजे हॅलो कुठं मीडियाला होय, लोकांचे पाठव ना सगळ्यात जास्त. हा टाक सगळ्या डिजिटल मीडिया फिडियाला जाऊ दे. साहेब अगदी शिंगम सारखे उभा आहेत, कर्तव्य दक्ष अधिकारी. दादा मुळे अजून मागवली माणसं. चर्चा करायला आले, विनंती करायला आले. जय हिंद साहेब, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. तुम्ही असं नाही मी चुकीचं काहीच बोललो नाही. अजून माणसं बोलवली का असं म्हणलं. PSDO साहेबच आहेत बोललो, बघितलंच नव्हतं. चोरमले साहेब आहेत मला नव्हतं माहिती. असं कसं काय होईल? तुम्ही मला ओळखत नाही का, यांना ओळखत नाही, कोणाला असं नाही. काय करायचंय मला सांग कानामध्ये. कसला व्हिडिओ. नाही काय होत राजा, अजून लोक येऊ दे. लोक येत असतात. आता लोकांना मी अडवू नाही शकत आणि तू अडवू शकत नाही. रविराज साबळे पाटलावर महाराष्ट्र प्रेम करतो, मग माणसं दिसायलाच पाहिजेत की नाही. हा ना? काय करताय ते? काय नाही करत साहेब, काय करत नाही ते. काय नाही धक्का लागत. गाडी अडवा तिकडे, काही प्रॉब्लेम नाही. पांढऱ्या पट्टीच्याच पांढऱ्या पट्टीच्या बाजूला उभं राहा आणि अगदी डटके खडे रहेंगे जब तक न्याय नहीं मिलता. फक्त ते एक सांगा त्यांना, पांढऱ्या पट्टी काय आहे, वाहन या पट्टीच्या बाहेर नका थांबू तुम्ही. तुम्हीच या आपलं अलीकडे. काय म्हणणं आहे चोरमल्ले साहेब, मला का जाऊ दे ना. घरी काय तुमच्या घरी नाही ना, घरी नाही जात मी. घरी नाही मला जाऊ दे. नाही ना, मी कशाला घरी जाऊ. घरी घेऊन आम्हाला मी ऐका ना, मी तुम्हाला रीतसर निवेदन केलेलं आहे की मला चालत, माझ्याकडे पैसे नाही, मला त्या दिल्लीच्या आंदोलनामध्ये जायचंय, मला माझ्या विद्यार्थ्यांना न्याय मागायचा आहे, मला धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागायचा आहे, मला भारतीय संविधान आंदोलन करण्याचा अधिकार देतं. साहेब सुरुवातीला आल्या आल्या आम्हाला म्हणले कुठं चालला. बरं म्हटलं ठीक आहे साहेब, काही अडचण नाही. म्हणे जमावबंदी केली तू. माझ्या मागे 3 माणसं होती, मी चौथा. 5 माणसाच्या पुढे जमावबंदी असती. मग त्याच्यानंतर ही प्रेम करणारी जनता उभी राहिली. आणि आता तुम्हाला मी आता सांगतो, आता इथून पुढे येणारा महाराष्ट्र ही तुमची जिम्मेदारी असेल. मी काय केलं लॉ अँड ऑर्डर? मी कुठं केलेत जमा? मनाने येते नाही, मनाने येते. रस्त्यावर कुठं उभा आहे? तुम्ही अडवलंय हो मला, तुम्ही अडवलंय मला, तुम्ही थांबवलंय मला इथं. मी घरी का जाऊ? मला नाही, मी नाही कुठे जाणार. आम्हाला घेऊन जा. मी कुठेही जात नाही, मी कुठेही जात नाही, मी कुठेही जात नाही. मी कुठे थांबलोय? तुम्ही अडवलंय. नाही ना, घरी काय? माझ्या मागण्या पूर्ण झाल्या का? बरं मला सांगा, तुम्ही माणसं अडवताय, तुम्ही स्वतःच अडवताय, जमावबंदी करताय. इकडून एक नाकाबंदी केली, तिकडून एक केली, अजून पुढे केल्या असतील. पण महाराष्ट्र यायचं थांबणार नाही साहेब. तुम्ही अडवल्यामुळे येतोय महाराष्ट्र. माझी विनंती असेल तुम्हाला, आमची विनंती तुम्हाला, मी तुमच्या पाया पडतो. ही 7वी वेळ आहे आता, मला जाऊ द्या पुढं. मला आंदोलनाला जायचंय. हा का आज काय प्रॉब्लेम आहे? काय लॉ अँड ऑर्डर काय केलं? मी काहीच केलं नाही. लॉ अँड ऑर्डर तुम्ही लोक खराब करताय. लॉ अँड ऑर्डर तुम्ही खराब करताय. ऐका ना, मला सांगा, मी तुम्हाला चोरमले साहेब घटनाक्रम सांगतो. पवने साहेबांना विचारा माझ्यासोबत किती लोक होते. माझे 2 कॅमेरामॅन, ऐका, 2 कॅमेरामॅन, 2 मित्र. काय 2 कॅमेरामॅन गाडीत होते त्यांचे, माझ्या मागे 2 जण होते. किती लोक झाली? 3. मग ऐका ना, यांनी अडवल्यानंतर ही लोक जमा झाली. आता तुम्हाला वाटतं का तुम्ही मला उचलून नेलं, घरी नेलं म्हणजे लोक जमायचं थांबतील? 15 किती लाख लोक फॉलो हे 17-18 हजार लोक लाईव्ह बघताय महाराष्ट्र. हो 2 दिवसांनी काय? आता काय संघर्षाची ठिणगी पेटलेली असताना तुम्ही इजवायला आलात? नाही ना, मी काही चुकीचं केलं नाही. मी काही चुकीचं केलं नाही. मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये. मी नाही ऐकत. मी ऐकायचं काय म्हणतात तुम्ही? नाही ना, विनंती नाही. तुम्ही मुख्यमंत्र्याला बोलवा इथं, त्यांच्यासोबत चर्चा करतो घरी जातो. हा बोलवा मुख्यमंत्र्याला इथं.
काय त्यांना काय अडचण आहे यायला? मी बी भारताचा नागरिकच आहे. नाही ना थांबत साहेब, काही प्रॉब्लेम नाहीये. माझ्या एकट्याने काय प्रॉब्लेम होणार आहे मला सांगा? एकट्याने काय प्रॉब्लेम? नाही ना, मी काय सांगत आहे मला, मी एकटा जाणार आहे. एकट्याने जाऊन काय प्रॉब्लेम होणार आहे? मी नाही जात साहेब, मला पुढे जायचंय, मागे नाही यायचं. बढ़ते चले सरपरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. बघायचंय मला तुमच्या बाजू में कितना दम है. काही प्रॉब्लेम, गोळ्या घाला, मरून जाईल मग उचलून न्या. नसू द्या, असेल तुमच्याकडे तिकडे ठेवली. मी नाही जात, मी नाही थांबत साहेब. तुम्ही कलेक्टरांना बोलवलं, मी थांबत नाही. तुम्ही मुख्यमंत्र्यांना बोलवलं तर थांबून चर्चा करेल. राजीनामा नाही झाला तर त्यांचं बी ऐकत नाही. काळजीच नका करू, मी थांबत नाही. मला जाऊ द्या मागचे 2. आणि अजून एक विषय, मी उपोषणावरती आहे, मी आधी स्पष्ट सांगितलेलं. मी कुठे जाणार नाही, मी असाच चालत राहणार. नाही, त्या तिरंग्यासाठी जीव द्यायचा आपल्याला. हा भारताचा तिरंगा सदा उंच ठेवण्यासाठी मला बलिदान द्यायचंय. जीवन तुमच्यामुळे जमते, माझ्यामुळे नाही जमत. तुमच्यामुळे जमत आहे. मी नाही जात घरी. घरी का जाऊ? मी घरी थोडी चर्चा होते. नाही ना सर, बिलकुल नाही. घरी थोडी, मी आंदोलनाला चाललोय, तुम्हाला घरी कसं नाही? घर माझ्या इकडं नाही, आणि माझ्या घरच्यांनी मला काढून दिले. रियालिटी सांगत आहे. नाही, मी जात नाही कुठंच जात नाही. तुम्ही ऐका ना, तुम्ही विषय वाढवताय. मला ऐका ना, मपला गरीबावानी चालत चाललो होतो. तुम्ही सगळ्या लोकांना इथं जमा केले. आता मी सांगा महाराष्ट्राला, मला महाराष्ट्रानं तुम्ही इथं यायचंय, येणार ना? मग 17,000 लोक लाईव्ह बघताय. प्रत्येकाचं लेकरू, तुमची लेकरं आहेत का शाळेत? किती येतं तुम्हाला लेकरं? हा, मग मला सांगा, तुमच्या लेकराचा जर पेपर फुटला, हा, आणि तर त्या लेकराच्या मनात काय घालमेल असेल? ते 29 लेकरांनी आत्महत्या केली, त्याला जिम्मेदार कोण? हा, खरं आहे. मग आमचं काय चुकलंय? मी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतली का? माझ्या हातामध्ये, माझ्या पायामध्ये माझ्या कुठे काही आहे का शस्त्र? माझ्या हातामध्ये एक तिरंगा आहे, बस. दुसऱ्या हातात निषेध आहे. जाऊ द्या. नाही का? माझं गुन्हा सांगा की मग मला का अडवलंय तुम्ही? का उभा आहे मी 3 तास झालं. माझ्या कमरेला बेल्ट आहे, हो का? हा, मग मला जाऊ द्या ना पुढे. तुम्ही का अडवलंय मला? जाऊ द्या, मी वाहून जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. अरे गाववाल्यांना मला सोडून दिलंय ना तुम्ही? अरे तुम्ही हो म्हणताय का? पलीकडे पण लोक थांबले, इकडची बाजू आणा, इकडची या बाजूला या ना. मी चुकीचं काही केलंय का? मग तुम्ही का अडवलंय मला? बरं मला सांगा, मी तुम्हाला रितसर परवानगी दिली, मागितली की नाही? बरं तुम्ही मला जर काल स्थान काही चुकीचंच केलं नाही तर तुमचं काय ऐकू मी? हा, तुम्ही हुकुमशाह बनताय का? मग मी तुमच्या पाया पडलोय. तुम्ही फक्त विनंती केली, मी पाया पडलोय. हा, अजून काय करू? बरं थांबा, एकच मिनिट. मला जाऊ द्या. हे तर धरा की, आता गुलाबच दिलाय मी तुम्हाला. नाही ना, ऐकत नाही मी. ऐकत नाही. तुम्ही ऐका ना, तुम्ही गुलाब म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे. तुमच्यावर माझा जीव आहे. आम्ही प्रेमा, ऐका ना, तुम्ही मला लाट्याने काट्याने मारलं तरी बिलकुल नाही.
मी काय म्हणत आहे मला सांगा, तुम्ही 3-3 स्टारचे अधिकारी मला किती दबाव येत असेल माझ्या? प्रेमात कसं दबाव येणार आहे? आम्ही काय नवीन आहे का दबाव याला? जाऊ द्या मला. आज बोलतो का आज भेटतो नाही ना, जाऊ द्या. मग तुमचं ऐकायला माझी काय मागणी मान्य झाली का? घरी जाऊन चर्चा. घरी चर्चा असते होती नाही? कोणत्या हुशाराने चर्चा केली होती घरी? घरी चर्चा कोण करतं? बरं मग मी घरी जाऊन आंदोलन केलं असतं की नाही ना. खोकं घेतच नाही आपण. माझ्या अकाउंटला 300 रुपये येतं. किती? 300. तसले कामच नाहीत आपल्याकडे. हा रविराज साबळे पाटील विकल्या जाणारातला नाहीये. चला मला जाऊ द्या. नाही जात आहे ना का? मी जात नाही. मी ऐका ना, अडवणूक करताय तुम्ही. संविधानाला पायदळी तुडवताय तुम्ही. नाही ना, मी ऐकत नाही. ऐकत नाही. मी आई शपथ ऐकत नाही. माझा जीव जाईल पण मी थांबणार नाही. नाही ना, नाही ना. प्रत्येक वेळेस विनंतीला मान आहे. मागचे काय म्हणतात ना, कित्येक अन्याय झाले, कधीच आंदोलन पुकारलं नाही. पहिल्याच आंदोलनाला तुम्ही असं करताय. उपोषणावरती 3 तास मला बोलायलाच लावलंय तुम्ही नुसतं. माझी विनंती आहे, जाऊ द्या मला. तुम्ही महाराष्ट्राचा रोष ओढवून घेताय. मी तुम्हाला हे बी सांगतो, तुम्ही जिम्मेदार आहात हे लोक जमण्याला. तुम्ही जिम्मेदार आहात. आणि माझा गुन्हा सांगा, मला हात लावा, काही प्रॉब्लेम नाही. चला माझ्यासोबत आपण सगळे मिळून न्याय मागू. तुम्हाला बी 2 लेकरं आहेत, साहेबाला पण आहेत, ह्या साहेबांना पण आहेत. चला आपल्या लेकरांसाठी आपण सगळे मिळून लढू. नाही ना, तिकडं कुठं न्याय आहे? इकडं न्याय आहे. मुंबईचं मंत्रालय इकडे, इकडं नाही. आमचा धाराशिव असा बी मागास ठेवलाय भिकारचोट राजकारण्यांनी. त्यामुळे आमच्या धाराशिव मध्ये काहीच नाहीये. रियालिटी आहे. आम्हाला इकडेच जावं लागेल. कुठं न्याय? मागितलं की निवेदन जाऊन दिलं. काय केलं विचारा कलेक्टरला. कलेक्टरला बोलू आपण. बोलवा इथं. बोलवा नाही इथं. नाही थांबणार. अहो घरी नाही थांबायचं. मला भिजण्यामध्ये खूप आनंद येतो. असं बी मी पिकनिकला कुठं जात नाही. ही पिकनिक आपली. आणि शेतकरी आहे मी. शेतकऱ्याचं सर्वसामान्याचं लेकरू आहे. भिजण्याने लढण्याने काही फरक नाही पडत आपल्याला. आमच्या 5वीला संघर्ष पुजलेला असतो. नाही मी थांबत नाही साहेब. माझी तुम्हाला विनंती आहे, मला जाऊ द्या. ऐकावं आमचं. नाही ना, मला जाऊ द्या. आता बघा, तुम्ही आल्यानंतर ही लोक तिकडे उभा होती हो प्रेमाने. आता तुम्ही आला, आता अजून 2-4 अधिकारी मागितले की अजून महाराष्ट्र येईल. साबळे पाटील, तुम्ही इथे जमा झालेला आहात. तुम्ही हे आंदोलन उभा केलेलं आहे. आता तुम्ही नियोजन कसं असेल, इथं थांबणार आहात? मी सत्याग्रह मार्च एकटा घेऊन मुंबई मंत्रालयावरती आणि त्यानंतर दिल्लीला जाणार होतो. याच्यामध्ये मी काल रीतसर आंबी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये स्पष्टपणे मी सांगितलं होतं की मी मुंबईच्या मंत्रालयावरती धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जो लाठीचार्ज विद्यार्थ्यांवरती अमानुष केला त्याच्या विरोधामध्ये रात्रंदिवस चालून उपोषण करून मुंबईच्या मंत्रालयावरती एवढा जमाव जमा झाला. आणि हा जमाव अख्खा महाराष्ट्र बघत आहे. महाराष्ट्र जमा होईल याची जिम्मेदारी त्यांचीच आहे. मी एकटा चाललो होतो, पण अडवणूक करताय महाराष्ट्र पोलीस पण दिल्ली पोलिसांच्या गतीत आलंय का, हा प्रश्न मला पडलेला आहे. प्रशासन आपल्याला जास्त अडवतंय. धर्मेंद्र प्रधान, धर्मेंद्र प्रधान, धर्मेंद्र प्रधान, वंदवती शिवाजी महाराज की, भारत रत्न विश्वरत्न डॉक्टर आमरण उपोषणावरती यावी. नाही पाणी पण नको, मरू द्या ह्यांच्या पुढंच. पाणी पिलं उपोषण सुटतं. साहेब पण तुम्ही अडवण्याचं कारण
अडवण्याचं त्यांनी सविस्तर मागवले होते. तुम्हाला जर त्यांच्या बरोबर चला की आपण सगळेच जाऊ. तुमच्या हातीपर्यंत तुम्ही चला, तिथून आम्ही दुसरे पोलीस अडू शकता तुम्ही काय अडू शकत नाही तुम्ही. एकटा चाललोय मी. तुमच्या हातीपर्यंत चला, तिथून दुसरे पोलीस द्या आम्हाला. त्यांच्या आम्ही आमच्यावर वर्दीला हात चलत लावून जाऊ. आम्ही चलत जाऊ. त्यांना हात चलत वगैरे जाऊ नाही आम्ही. चलत चलू आम्ही. तुम्ही चला की माझ्यासोबत. वर चला, परत तुम्ही दुसरे पाठवा. आम्ही चलत चलू सगळ्यांना. तुमचं काय शेतकऱ्याची पोरं साहेब सर्व शेतकऱ्याचे पोरं आहेत. त्यांचं लेकरू शाळेत शिकतंय. लेकरू शाळेत आहे आमचं बी. त्यांचं लेकरू शाळेत शिकतंय. आमचे पाहुणे नाही. आमचा वेगळा विषय, तुमचा वेगळा विषय. आमचे पाहुणे नाही. नाही नाही, ते समर्थन करायला आलेत साहेब. साहेब समर्थन करायला आले. समर्थन करायचं रविराज, आम्ही बोलत आहोत. आम्ही समर्थन ते विनंती करतायत तुम्हाला साहेब. विनंती करतो, जाऊ द्या आम्हाला. त्यांना चर्चा करू द्या. हा, तुम्ही चर्चा करा. त्यांना चर्चा करू द्या ना. समर्थन करा ना. चर्चा आम्ही नाही बोललं करा. का? हा, चालतंय, चर्चा करा. तुम्हाला अजून एक गुलाब देऊ का? आता ही जी लोक आहेत ना, ही सगळे आपल्या सोबत आहेत, लक्षात घ्या. ऐका, ही जी लोक आहेत ना, अहो साहेब, हे रागाने बघताय. काय पद्धती काय आहेत ह्या तुमच्या? का अडवताय मला? का अडवताय? का? कशी बंदी आहे? कोणी घातली? नाही ना, हात नका लावू मला. मला हात नाही लावू शकत. मला हात नका लावू. मी ऐका ना, मी काय केलंय तुम्हाला? नाही ना, मी गाडीत बसत नाही. बाकीचे प्लीज बाजूला. गाडीत बसत नाही. विनंती आहे, बाजूला व्हा. चला गाडीत बसत नाही मी. हात लावू नका. मी काय गुन्हा सांगा माझा. चला बाकीचे गुन्हा तर सांगा की. गुन्हा तर सांगा ना माझा. गुन्हा तर सांगा ना मला. ऐका ना, ऐका. हात लावला. गुन्हा सांगा माझा. जमा करू नका. गुन्हा सांगा माझा. विषय निर्माण करू नका. गुन्हा सांगा माझा. चला बाकीचे. गुन्हा सांगा माझा. हात लावू नका मला. माझा गुन्हा सांगितल्याशिवाय तुम्ही नाही ना, हात लावू नका. गुन्हा सांगा ना माझा. गुन्हा सांगा ना. गुन्हा सांगा माझा. गुन्हा सांगा. काय उचल? हात लावू नका. हात लावू नका. हात लावू नका. कुठं जायचंय? कुठं चालायचंय? पोलीस स्टेशन. चला चलत चलतो मी गाडीत बसत नाही तुमच्या. चला पोलीस स्टेशनला चला. मी गाडीत येत नाही. चला पोलीस स्टेशनला चला. कानगुडे साहेब ऐका ना, मी काय सांगत आहे, 2 तास झालं मी बोलत आहे. मी कुठं चाललोय का? तुम्ही उचला म्हणताय डायरेक्ट. उचला म्हणजे मी चालतोय. मी गाडीत येत नाही तुमच्या. मला सरकारी कामाची बिलकुल चीड आहे. मी गाडीत येत नाही. चला पोलीस स्टेशनला यायचंय तर चला पोलीस स्टेशनला. चला चालत येतो मी. नाही ना, मी थांबत नाही. चला ना, चालत चला की. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? कुठं चालायचं नाही का? काय ऐका ना, तुम्ही उचला म्हणताय डायरेक्ट. उचला म्हणजे रेकॉर्ड आहे इथं. महाराष्ट्र बघतोय. चला गाडी चला. नका बोलू. त्या साहेबाला सांगा एकदा नीट. धमक्या देऊ नका. मी गाडीत बसत नाही. मी चालत येतो ना तुमच्या पोलीस स्टेशनला. मी चालत येतो पोलीस. माझा स्टाफ येतच नाही गाडीत. मी बसत नाही. तुम्ही तिकडे जन्नाहून मारताल मला. मला नाही. तुम्ही हे करू नका. जबरदस्ती करू नका. मला गाडी द्यायचं नाही. 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 मला चालत जायचं. पोलीस स्टेशनला चालत जायचं. मला पोलीस स्टेशनला चालत यायचं. नाही थांबत नाही. गाडीत येत नाही. साहेब ऐका, ह्याला जबरदस्ती म्हणतात राव. नाही, मी गाडीत बसत नाही. गाडीत नाही. हे कोणत्या पद्धतीत आहे? हे कोणत्या पद्धतीत आहे? हा महाराष्ट्र बघत आहे. हे महाराष्ट्र बघत आहे. मी गाडीत येत नाही. मी गाडीत येत नाही. मी गाडीत येत नाही. झेंडा आहे माझ्या हातात. मी बसत नाही. मी बसत नाही. झेंडा सोडा तुम्ही. झेंडा सोडा. तुम्ही झेंडा सोडा. झेंडा बघा. हे विटंबना करताय महापुरुषांची. हे बघा महापुरुष. ही गाडी झेंडा द्या इकडं. झेंडा सोडा. झेंडा सोडा साहेब. नाही ना, मी धरणार मी झेंडा. कानगुडे साहेब चुकीचं आहे.
चुकीचं आहे, चुकीचं आहे. नाही बसत मी, नाही बसत. कमरेला त्रास आहे हो माझ्या, बेल्ट आहे माझ्या कमरेला. ऐका ना, मी काय सांगत, माझी विनंती आहे, ऐका ना चौधर साहेब, माझ्या कमरेला मला स्लीप डिस्कचा त्रास आहे. माझी विनंती, थांबा की, थांबा, मी तर बोलू द्या. मला बोलू तर द्या ना, मला बोलू तर द्या ना, मला बोलू तर द्या ना, मला बोलू द्या ना. माझ्या कमरेला बेल्ट दाखवू का? थांबा ना, थांबा, बोलतोय ना मी, बोलतोय, नाही, कमरेला त्रास आहे माझ्या. कानगुडे साहेब, काय करताय? नाही काय पद्धत आहे तुमची? नाही काय करत ही पद्धत आहे? अहो नाही काय करत तुम्हाला. थांबा, 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 थांबा. चोरमेले साहेब, त्यांना बाजूला करा, कानगुड्यांना बाजूला करा, कानगुड्यांना बाजूला करा, कानगुड्यांना बाजूला करा. बाजूला तुमचा काय अधिकार आहे? होतो बाजूला. चौधर साहेब, मला सांगा, मी तुम्हाला म्हणलं तुमच्या पोलीस स्टेशनला यायचं, मी चालत येतोय की नाही? नाही ना, मी चालत येतो. तुम्ही कमरेचा त्रास आहे मला. बेल्ट बघा ना तुम्ही. नाही मी काय सांगत आहे, ऐका, ऐका, ऐका. तुम्ही जी गळचेपी करताय, थांबा, मी काय सांगत आहे, मागे काढत चालताय तुम्ही. मरू द्या ना मी. तुम्ही कशाला हे करताय हे? कानगुडे साहेब, कानगुडे साहेब, मी तुमचा माणूस मागणं मला ओढतोय. माझ्या कमरेला मी काय हे बघा, पोलिसांची चालू आहे. काय तुमचं काय काम? हे बघा, बोला. दाबलाय मारून. गाडी काढ, गाडी काढा. सर, तुम्ही वडायला लावला त्याला, मागून वडायला लावला तुम्ही, त्यांनी वडायला लावलं कमरेला.